शेतकरी भावांनो नमस्कार। विविध पिकांच्या माहितीच्या अंतर्गत जी शृंखला आहे, जी शृंखला इम्पेल ॲग्रो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे। या शृंखलेच्या अंतर्गत आज आपण कापूस, कपाशी, पराठी या पिकाची माहिती घेणार आहोत। मित्रांनो, कापूस हे विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागातील शेतकऱ्यांचं अत्यंत लाडकं पीक आहे। अगदी 1984-85 पासून मी या क्षेत्रात काम करतो। तेव्हापासून मी पाहतो की जेव्हा बीटी बियाणं नव्हतं तेव्हा प्रत्येक एक दिवसाच्या आड बोंडअळीकरता फवारणी करणारा शेतकरी मी पाहिला। बीटी कपाशी आल्यानंतर त्यातल्या त्यात उत्पन्नामध्ये किलोमधून क्विंटलमध्ये पर्यंत वाढ झाली प्रति एकरी। परंतु तरी सुद्धा हे सगळं असताना सुद्धा पाहिजे तसं उत्पन्न बीटी कपाशीमधून आपल्याला मिळत नाहीये आणि म्हणून आपण बीटी कपाशीचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने काय करता येईल याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत। बीटी कपाशीचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे हे आपण थोडक्यात पाहणार आहोत। याकरता पहिली काळजी आपल्याला घ्यावी लागते ती आहे जमिनीची मशागत। दुसरं, वाणाची निवड जमिनीच्या प्रकारानुसार, उपलब्ध असलेल्या पाण्याच्या नुसार। प्रति एकरी झाडांची संख्या, 2 ओळीतलं आणि 2 रोपातलं अंतर, खतांचं आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन आणि मग पीक संरक्षण, या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतात। आपण भारताच्या एकंदर कपाशीच्या क्षेत्राचा जर विचार केला तर भारतामध्ये जवळजवळ 4,50,000 450 ग्रॅमची पॅकेटं विकली जातात। यापैकी महाराष्ट्रामध्ये 1,60,000, गुजरातमध्ये माफ करा 1,00,000, गुजरातमध्ये 60 लाख, महाराष्ट्रात 160 लाख, मध्य प्रदेशमध्ये 25 लाख, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये 75 ते 80 लाख, एपी म्हणजे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये 90 लाख, कर्नाटकमध्ये 25 लाख आणि तामिळनाडूमध्ये 10 लाख, अशा प्रकारे भारतामध्ये कपाशीचं क्षेत्र आहे। प्रति एकरी साधारणतः 1.5 पॅकेट म्हणजे 450 ग्रॅमचे 1.5 पॅकेट वापरण्याची पद्धत सर्वत्र रूढ आहे। आता आपण कपाशी करता जमिनीची मशागत कशी करायची याबद्दल माहिती घेऊया। मित्रांनो, ही कपाशीच्या करता नांगरणी करताना सुरुवातीला सर्व प्रकारची तणस शेतातली काढून टाका। आधीच्या पिकाचे अवशेष गोळा करून घ्या, ते काढून टाका। उभी आडवी नांगरणी करा। ही नांगरणी सहसा गुढीपाडव्याच्या दरम्यान केली तर ती जास्त फायद्याची असते, कारण तेव्हा जे जमिनीमध्ये मॉइश्चर किंवा ओलावा आहे त्यामुळे मोठमोठे ढेकळं होत नाहीत आणि नांगरणी करणं हे सहज शक्य होतं, ट्रॅक्टरने असो किंवा बैलाच्या साहाय्याने असो। त्यानंतर हॅरोईंग करा, जमीन लेवलिंग करा, ढेकळं फोडून माती भुसभुशीत करा, जमीन समतोल करा आणि त्याच वेळेला प्रति एकरी 5 ते 6 ट्रॉली कॉम्पोस्ट, वर्मी कॉम्पोस्ट किंवा सिटी कॉम्पोस्ट हे टाका। ही सगळी जी काही कल्चरल ऑपरेशन आहे, ही जी काही शेतीची कामं आहेत, ही कामं जमिनीच्या उताराला समांतर अशी करावी। यानंतर आपण वाणाच्या निवडीबद्दल बोलणार आहोत। वाणाची निवड करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे। सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की वाणाची निवड करताना तुमचे डोळे, तुमचे कान हे नेहमी जागृत ठेवा। जो वाण तुम्ही पाहिला आहे, ज्या वाणाबद्दल तुम्ही ऐकलं आहे, असाच वाण निवडा। एखादा वाण एखाद्या क्षेत्रात चांगला येत असेल तर तो आपल्याकडे चांगला येईल याची खात्री नसते आणि म्हणूनच जो वाण तुम्ही पाहिलाय, जो वाण तुम्ही अनुभवलाय, त्याच वाणाची निवड करा। सध्या भारतामध्ये जवळजवळ 200 कंपन्या आपले विविध प्रकारचे 1200 प्रकारचे वाण बाजारात देतात, पण तरी सुद्धा यातून चांगला वाण कोणता आहे, आपली जमीन कशी आहे, आपल्याकडे पाण्याची उपलब्धता कशी आहे, यानुसार वाण निवडायला पाहिजे। आणि याकरता जमिनीचे 3 प्रकार लक्षात घ्या। एक, भारी जमीन, जिथे पाण्याची उपलब्धता आहे किंवा पावसावर आधारित शेती आहे, अशा ठिकाणी मोठ्या बोंडाची, जास्त कालावधीची, उंच आणि पसरणारी असा वाण निवडायला पाहिजे। इथं उदाहरण म्हणजे राशी 659, धनदेव, मनीमेकर। जिथे मध्यम जमीन आहे आणि पाण्याची उपलब्धता आहे, बागायती जमीन आहे, अशा ठिकाणी सुद्धा मोठ्या बोंडाची व्हरायटी, ज्याचं ड्युरेशन जास्त दिवसाचा असेल, कालावधी, उंच आणि पसरट वाढणारी अशी वाण असायला हवे। तिथे सुद्धा तुम्ही राशी 659, धनदेव किंवा मनीमेकर लावू शकता। मध्यम प्रकारची सॉइल पण जी पावसावर आधारित शेती आहे, अशा ठिकाणी मध्यम पसरणारी झुडपी अशा प्रकारची व्हरायटी असायला हवी। यामध्ये आपण उदाहरण म्हणून घ्या एटीएम, जादू। आणि जिथं जमीन हलकी आहे, पाणी असो किंवा नसो, अशा ठिकाणी उंच वाढणारी, जास्त न पसरणारी अशी व्हरायटी असायला हवी, ज्याच्यामध्ये अंकुर 3028 हा वाण अतिशय प्रचलित असा वाण आहे। आता प्रति एकरी झाडांची संख्या ठेवण्याकरता काय गोष्टींची आवश्यकता आहे हे थोडक्यात समजून घ्या। प्रति एकरी 1 एकर म्हणजे जर आपण स्क्वेअर मीटर मध्ये पाहिलं तर 4047 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 एकर आणि
स्क्वेअर फूट मध्ये पाहिलं तर 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 1 एकर। या दोन्ही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा शेतकऱ्यांनो, कारण प्रति एकरी झाडांची संख्या याच्यावरच ठरणार आहे। जर जमीन भारी असेल, पाणी असेल किंवा पावसावर आधारित शेती असेल तर अंतर 2 ओळीतलं 5 फूट, 2 झाडातलं 2 फूट म्हणजे प्रति एकरी झाडांची संख्या 4,356। जर 5 बाय 1.5 वर लागवड केली भारी जमिनीत तर 5,808 झाडं प्रति एकरी। मध्यम प्रकारची जमीन आहे, याच्यामध्ये ओलिताची सोय असेल तर 5 बाय 2 वर 4,356 झाडं। मध्यम प्रकारची जमीन परंतु पावसावर आधारित आहे, 4 बाय 2 च्या अंतरावर 5,445 झाडं। हलकी जमीन ओलिताची सोय आहे अशा ठिकाणी 3 बाय 3 च्या अंतरावर 4,840 झाडं। आणि हलकी जमीन जिथे पावसावर आधारित आहे तिथे पण 3 बाय 3 किंवा 3 बाय 2 च्या आधारावर 7,260 किंवा 4,840 झाडं ही प्रति एकरी येतील। अशा प्रकारे लागवड करायला पाहिजे। खताचं व्यवस्थापन मित्रांनो, रासायनिक खताचं व्यवस्थापन करताना 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे योग्य मात्रा, दुसरी गोष्ट योग्य वेळ आणि तिसरी गोष्ट योग्य जागा। या 3 गोष्टी ज्या शेतकऱ्यांनी पाळल्या कुठल्याही पिकामध्ये त्याला रासायनिक खतांचं व्यवस्थापन करताना कमी खतामध्ये सुद्धा अतिशय चांगलं उत्पन्न घेता येतं। आणि म्हणून आपण खताच्या मात्रा समजून घेण्याच्या आधी खतांचे प्रकार समजून घेऊयात। स्ट्रेट फर्टिलायझर म्हणजे ज्याच्यातून एकाच प्रकारचं अन्नद्रव्य हे पिकाला उपलब्ध होतं, उदाहरणार्थ युरिया, सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश। मिक्स फर्टिलायझर ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची 3 खतं एकत्र केली जातात, त्याचे दाणे बनवले जातात, पण याच्यामध्ये प्रत्येक घटक सारख्या प्रमाणात सापडेल अशी खात्री नसते। उदाहरण आहे 18-18-10 ही खतं भेळीसारखी असतात। कॉम्प्लेक्स फर्टिलायझर म्हणजे संयुक्त दाणेदार खतं ही सर्वात चांगली खतं आहेत, 10-26-26, DAP, 12-32-16। पण या सगळ्या खतांचं किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची उचल करण्याकरता जमिनीचे 3 घटक महत्वाचे आहेत। त्यातला पहिला घटक आहे जमिनीचा सामू म्हणजे pH जो न्यूट्रल पाहिजे। दुसरी गोष्ट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी चांगली पाहिजे, मातीच्या कणातून विजेचं वहन होण्याची क्षमता चांगली पाहिजे म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, आणि त्याचप्रमाणे हवा खेळती राहील। आणि सर्वात महत्वाचा घटक आहे सेंद्रिय कर्ब। सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 2.7% असणं आवश्यक आहे आणि ते जर नसेल तर आपल्याला आवश्यकता आहे मृदाची। आता आपण मृदाच्या बद्दलची माहिती घेणार आहोत। 8 मिनिट। कपाशीमध्ये खतांच्या मात्रा देताना काय काळजी घ्यायची असेल, कशी खतं द्यायची ते थोडक्यात पाहूयात। ओलिताची जमीन जर असेल तर प्रति एकरी 100 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यायचा आहे। जर पावसावर आधारित शेती असेल तर 80 किलो नत्र, 30 किलो फॉस्फरस आणि 30 किलो पोटॅश म्हणजे स्फुरद आणि 30 किलो पालाश हे वापरायला हवं। आता हे कसं वापरायचं आणि पेरणीचे अंतर जे तुम्हाला मी सांगितलं, तर पहिला डोस फर्टिलायझरचा म्हणजे खतांची पहिली मात्रा कधी द्यायची, दुसरी मात्रा कधी द्यायची आणि तिसरी मात्रा कधी द्यायची हे आपण थोडक्यात पाहणार आहोत। याकरता आपण एक साधं सोपं गणित याच्यातून या चार्टमध्ये पाहत आहोत, या तक्त्यामध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, हे आहे ओलिताच्या चित्राकरता पहिली मात्रा। हा जो पिरियड आहे पेरणीनंतर पहिल्या 25 दिवसात प्रति एकरी 50 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 30 किलो पालाश, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य आणि 2 किलो मृदा म्हणजे सेंद्रिय कर्ब। हा सेंद्रिय कर्ब तुम्ही 400 लिटर पाण्यातून झाडांच्या बुडात टाकू शकता ते पाणी, किंवा या खतांना चोळून हा कर्ब आपण देऊ शकतो। आपण कर्बाचे फायदे आता पाहणार आहोत। दुसरी मात्रा 45 दिवसांनी पेरणीनंतर प्रति एकरी 25 किलो नत्र, 4 किलो कॅल्बुम कॅल्शियम आणि त्यानंतर तिसरी मात्रा 75 ते 80 दिवसाच्या दरम्यान प्रति एकरी 25 किलो नत्र, 10 किलो पोटॅश, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य आणि पुन्हा एकदा 2 किलो कार्बन। अशा प्रकारे जर खतांचं आणि अन्नद्रव्यांचं आणि जर सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन केलं तर उत्पन्न 22 ते 25% नक्की वाढतं। आता आपण कोरडवाहू मध्ये म्हणजे वर्षा आधारित किंवा पावसावर आधारित शेतीच्या बाबतीत पाहूयात। पहिली मात्रा 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान प्रति एकरी 40 किलो नत्र, 30 किलो स्फुरद, 30 किलो पालाश, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य आणि 2 किलो सेंद्रिय कर्ब। 45 दिवसानंतर 20 किलो नत्र आणि 4 किलो कॅल्बुम। तिसरी मात्रा 75 ते 80-85 दिवसाच्या दरम्यान 20 किलो नत्र, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य आणि 2 किलो सेंद्रिय कर्ब। अशा प्रकारे याचं विभाजन करायचं आहे। मित्रांनो, सेंद्रिय कर्बाचे फायदे थोडक्यात पाहूयात। सेंद्रिय कर्ब मृदा हा पहिला असा भारतातील कर्ब आहे जो रेडीमेड स्वरूपामध्ये कर्ब उपलब्ध करून देतो। कर्ब तयार व्हायला वर्षानुवर्षाचा कालावधी लागतो। कर्बाचं प्रमाण
हे जमिनीमध्ये 2.7 ते 2.8 ते 3% असणं आवश्यक आहे. तो सध्या 0.2-0.3% खाली आलेला आहे आणि म्हणून मृदा हा एक आवश्यक घटक आहे. जर सेंद्रिय कर्ब असेल तर सगळ्या प्रक्रिया चांगल्या होतील. जमिनीचा भुसभुशीतपणा वाढेल, पाणी ग्रहण शक्ती वाढेल, ताण सहन करण्याची पाण्याचा किंवा जास्त पाऊस झाल्यानंतर सुद्धा ते सहन करण्याची ताकद वाढेल, प्रतिकार क्षमता वाढेल रोगांच्या प्रती आणि कीटकांच्या प्रती. याच्यामुळे अन्नद्रव्यांची उचल होण्याकरता मदत होईल. कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य हे जे सूक्ष्म जीवाणू आहेत की ज्याच्यामुळे या खतांचं परिवर्तन एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये होतं, त्याकरता हे जीवाणू आवश्यक आहे. जसं रायझोबियम कल्चर, ॲझोटोबॅक्टर कल्चर, त्याचप्रमाणे पीएसबी, केएसबी, ट्रायकोडर्मा आणि या सगळ्यांकरता मृदा हे अन्न आहे. जर अन्न नसेल तर हे जीवाणू कार्य करणार नाही आणि जर जीवाणूंनी कार्य केलं नाही तर दिलेली खतं तशीच राहतील, वर्षानुवर्ष पडून राहतील आणि म्हणून मृदा द्या म्हणजे मग ह्या सगळ्या समस्या सोडवता येतील. यामुळं पाणी ग्रहण करण्याची शक्ती वाढणार आहे, कार्बन नत्राचं गुणोत्तर व्यवस्थित होणार आहे, याच प्रमाणात फॉस्फरसची उचल चांगली होणार आहे, जमिनीचा पीएच चांगला होणार आहे आणि मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढल्यामुळं खतांची उचल चांगली झाल्यामुळे झाडाची वाढ चांगली होणार आहे, जास्त फळबांध्या येतील, जास्त उत्पन्न येईल आणि बोंडाचं वजन वाढल्यामुळं उत्पन्नामध्ये वाढ होईल. आणि त्याचप्रमाणे फंगस आणि व्हायरस या दोन्ही गोष्टीच्या प्रती सहनशीलता ही झाडामध्ये आलेली असेल. मित्रांनो, विविध पिकामध्ये कर्बाचा वापर कसा करायचा? ज्वारी, बाजरी, मका आणि धानामध्ये प्रति एकरी 2 किलो पहिल्या 30 दिवसात, 30 ते 40 दिवसात पहिल्या. सगळ्या डाळवर्गीय पिकामध्ये 20 ते 40 दिवसाच्या दरम्यान प्रति एकरी 2 किलो. सर्व भाजीपाल्याची पिके जसं मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी, शिमला मिरची याच्यामध्ये 15 ते 30 दिवसाच्या दरम्यान रोप लागवडीनंतर 1 किलो 100 लिटर पाण्यातून याच्यासोबत ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस आणि परत 5 दिवसांनी एकदा ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस 1-1 किलो आणि 200 लिटर पाण्यातून हा कर्ब आपल्याला ड्रिंचिंग करायचा आहे, म्हणजे आळवणी करायची आहे. जी काही संत्रा, लिंबू किंवा आंबा, चिक्कू अशी फळबाग आहेत याच्यामध्ये फ्लॉवरिंगच्या आधी प्रति एकरी 2-2 किलो कर्ब हा आपल्याला द्यायचा आहे. आंब्याच्या पिकामध्ये किंवा या चिक्कू सारख्या पिकामध्ये हा कर्ब देताना झाडाच्या सावलीचं एका टोकापासून ते 2 टोकापर्यंत अंतर पहा आणि प्रति मीटर अंतराला 20 ग्रॅम याप्रमाणे तुम्हाला सेंद्रिय कर्ब द्यावा लागेल. सर्व प्रकारच्या वेलवर्गीय पिकामध्ये 1 किलो अधिक 1 किलो 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान. कंदवर्गीय पिकामध्ये इथे थोडंसं इथे 1.5 किलो अधिक 1.5 किलो असं प्रमाण पाहिजे. पपया, शुगर केन या पिकामध्ये म्हणजे ऊसाच्या पिकामध्ये 2 किलो अधिक 2 किलो 30 दिवसानंतर आणि प्रत्येक 4 महिन्यांनी हा डोस रिपीट करा. अशा प्रकारे कर्बाचं नियोजन हे करणं आवश्यक आहे. पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे क्रॉप प्रोटेक्शन, पीक संरक्षण, याच्याकरता या 4-5 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. योग्य कीटकनाशकाची निवड, योग्य डोस, योग्य वेळ, योग्य प्रकारे फवारणी आणि पूर्णपणे कव्हरेज व्हायला पाहिजे, तेव्हा पेस्ट मॅनेजमेंट चांगलं होतं. त्याचबरोबर ETL लेवल म्हणजे आर्थिक नुकसानीची पातळी, इकॉनॉमिकल थ्रीशोल्ड लेवल हे आपल्याला सांभाळायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे कीटक हे कपाशीमध्ये त्रास देतात. यामध्ये रस शोषणारे किडे जसं मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण किंवा मिलीबग हे सगळे विविध प्रकारचे रस शोषक कीटक आपल्याला दिसतात. कीटकांची खासियत अशी असते की कीटकांच्या शरीराचे 3 भाग असतात आणि त्यांना पायाच्या 3 जोड्या असतात. डोकं, छाती आणि पोट किंवा धडाचा भाग आणि याच्यातल्या छातीच्या भागावर यांना पायाच्या 3 जोड्या असतात. मिलीबग, पिठ्या ढेकूण याच्या व्यवस्थापनाकरता प्रोफॅनोफॉस म्हणजे क्युराक्रॉन, ॲसिफेट, कुठल्याही प्रकारचं चांगलं डिटर्जंट पावडर म्हणजे जसं निरमा आहे, सर्फ आहे, एरियल आहे हे 75 ग्रॅम आणि मोनोप्रोटोपास याचा वापर करा. माइट्स, कोळी याच्याकरता प्रति पंप 30 मिली इथिऑन, 40 मिली इथिऑन आणि ओमाइट 30 मिली अशा प्रकारे फवारणी करा. मावा आणि तुडतुडे याच्याकरता कॉन्फिडार, एक्टारा, मोनोप्रोटोपास अधिक ॲसिफेट आणि सर्वात चांगली सध्याची 2 औषधं उलाला आणि पनामा याचा वापर करा. थ्रिप्स म्हणजे फुलकिडे यांच्या व्यवस्थापनाकरता रिजंट 25 मिली किंवा कराटे 15 मिली अधिक मोनोप्रोटोपास 30 मिली आणि आता सर्वात चांगला ॲडव्हान्स घटक एक्सपोनन्स याचा वापर करा. पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनाकरता प्राईड, पोलो आणि सध्या सगळ्यात चांगला असणारा घटक रोनफेन याचा वापर करा. ग्रे मिल्ड्यू म्हणजे लाल्या हे कपाशीत येणारा जो रोग आहे त्याला विविध कारणं आहेत. याच्या व्यवस्थापनाकरता टिल्ट, सल्फर, मॅग्नेशियम सल्फेट, नत्र आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे F4.
आपण F4 ची माहिती आता थोडक्यात घेणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी काही रसशोषक कीटक जे आहेत त्यांच्याकरता आंतरप्रवाही कीटकनाशक जसं कॉन्फिडॉर, मोनोक्रोटोफॉस, ट्राईड, एक्टरा यांचा वापर करा. जे काही बोरर आहेत, पोखरणारे कीटक आहेत किंवा कातरून खाणारे कीटक आहेत यांच्याकरता सायपरमेथ्रिन, एवॉन, डेसिस, एम्प्लिगो याचा वापर करा. जे काही बुरशीजन्य रोग आहेत त्याच्याकरता F4, डायथेनियम 45, कॉपर, बाविस्टिन, रिडोमिल आणि बॅक्टेरियल डिसीजसाठी स्टेप्टोसायक्लिनचा वापर करा. आणि जर व्हायरल डिसीज येत असेल तर एकमात्र औषध जे भारतातलं त्याच्याकरता उपलब्ध आहे ते आहे P4 आणि त्याचे जे व्हेक्टर आहेत त्याला ट्रान्समिट करणाऱ्या पांढऱ्या माशा यांचं कंट्रोल करा. आपण P4 आणि F4 याची माहिती सुरुवातीला आता थोडक्यात घेणार आहोत. मित्रांनो, मी मृदाबद्दल तुम्हाला सांगितलं. हे आहे मृदा, प्रति एकरी 2 किलो वापरायचं. हे 1 किलोचं पॅकिंग आहे. एकरी खर्च फक्त 1250 रुपये. यानंतर F4 जे सध्या भारताचं सर्वात ऍडव्हान्स बुरशीनाशक आहे. मी एवढ्यासाठी ऍडव्हान्स म्हणतो कारण फिजारियम विल्टला कंट्रोल करण्याची ताकद सध्या फक्त एकमात्र बुरशीनाशकात आहे, कुठल्याही केमिकल बुरशीनाशकात नाही. याच्यामध्ये 4 बाटल्या तुम्हाला दिलेल्या आहेत, F1, F2, F3, F4 आणि म्हणून त्याचं नाव आहे F4. या F1, F2 च्या बाटल्यात पहिल्यांदा बिस्लरीच्या बाटलीमध्ये फवारणीचं पाणी एवढं भरून घ्या. याचं झाकण काढून याच्यामध्ये F1 चे 40 थेंब आणि F2 चे 40 थेंब टाका. बाटलीला झाकण लावा आणि त्यानंतर आपण ही बाटली उभी धरून दुसऱ्या हातावर 80 वेळा ठोके द्या किंवा 80 वेळा अशा प्रकारे जोरजोरात हलवा आणि मग हे पाणी अर्ध्या भरलेल्या पंपात टाका. सोबत ऍक्टिव्हिटी 5 मिली हे स्टिकर वापरा आणि पंप पूर्ण भरा आणि फवारणी करा. प्रत्येक वेळेला पंप रिकामा झाल्यानंतर प्रत्येक वेळेला 40-40 थेंब टाका. या बाटलीमध्ये आपले 7 ते 8 पंप तयार होतील. 5 ते 6 दिवसानं अशाच प्रकारे आता आपण F3 आणि F4 चा फवारणी करणार आहोत आणि ही फवारणी झाल्यानंतर 5 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या झाल्यानंतर पुढचे 30 दिवस कुठल्याही प्रकारचा बुरशीजन्य रोग, अगदी लाल्या सुद्धा आपण आटोक्यात आणू शकतो. याच प्रकारे जर व्हायरस असेल तर P4 चा वापर करा. याकरता सुरुवातीला प्रारंभ आणि प्रहार अशाच प्रकारे वापरा. 5 दिवसानंतर प्रबळ आणि प्रदीर्घ अशाच प्रकारे याचा वापर करा आणि मग त्याच्यामध्ये 5 मिली स्टिकर टाका. सीझन कुठलाही असो, पावसाळा असो, उन्हाळा असो किंवा हिवाळा, स्टिकरचा वापर जरूर करा. हे अत्यंत उच्च क्वालिटीचं असं स्टिकर आहे आणि मग फवारणी करा. मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा रोग असो, कीटक असो, तण असेल, या सगळ्या गोष्टी ज्या पिकाच्या वाढीला बाधा पोहोचवतात त्याला म्हणायचं पेस्ट आणि याला कंट्रोल करणारी, याचं व्यवस्थापन करणारी औषधं म्हणजे पेस्टिसाइड. कीटकांना मारणारी औषधं म्हणजे इन्सेक्टिसाइड. रोगाला व्यवस्थापन करणारी औषधं म्हणजे बुरशीनाशक. व्हायरसला नियंत्रणात आणणारी औषध म्हणजे व्हायरिसाइड आणि तणांना मारणारी औषधं म्हणजे हर्बिसाइड किंवा विडीसाइड. मित्रांनो, हे काही कपाशीतले कीटक आहे. हेलिओकर्पा म्हणजेच हिरवी बोंडाळी, हा आहे मावा. तुडतुड्याचा प्रादुर्भाव हा नेहमी उजेडाच्या रात्रीत जास्त असतो. तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे काय होतं ते लक्षात घ्या. पांढरी माशी, थ्रिप्स किंवा फुलकेडे, पिठ्या ढेकूळ किंवा मिलीबग, स्पोडोप्टेरा, पिंक बोलवर्म किंवा शेंद्री अळी, गुलाबी अळी पण म्हणतात काही ठिकाणी, लार्वा म्हणजे सेमिलुपर पाणी खाणारी अळी, उंट अळी, याचप्रमाणे स्पोडोप्टेरा ठिपकेदार अळी आणि सर्वात शेवटच्या मुद्द्यावर आपण येतोय ते म्हणजे ग्रे मिल्ड्यू म्हणजे लाल्या. लाल्या येण्याची 3 वेगवेगळी कारणं आहेत. याच्यामधलं पहिलं कारण आहे विविध प्रकारच्या अन्नद्रव्यांची कमतरता, जसं नत्र, मॅग्नेशियम याची कमतरता जर असेल तर लाल्या येऊ शकतो आणि याकरता नत्र आणि मॅग्नेशियम सल्फेट याचा वापर स्पेशली पोळ्याची अमावस्या झाल्यानंतर नक्की करा. त्याचप्रमाणे दुसरं कारण आहे कर्बाचं प्रमाण कमी पडणं आणि म्हणून दुधाचा वापर हा प्रति एकरी 2 किलो प्रमाणे पाण्यात विरघळवून बुडाशी द्या, ड्रिंचिंग करा किंवा जर तुमच्याकडे ड्रीप असेल तर ड्रीपने सोडा. तिसरं कारण बुरशी आणि याच्याकरता विविध प्रकारची बुरशीनाशक आहेत. त्यातलं सगळ्यात चांगलं बुरशीनाशक मी तुम्हाला आज सांगितलं F4 चा वापर करा किंवा नेटिओ, टिल्ड, कॉन्टाप यांचाही वापर करू शकता. चौथं कारण आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन. याकरता स्ट्रेप्टोसायक्लिन, व्हॅलेडामायसिन किंवा कासुकामायसिन याचा वापर करा. याचा वापर केल्यानंतर या सर्व प्रकारच्या लाल्याच्या रोगाचा अतिशय चांगलं व्यवस्थापन आपण करू शकतो. याच्याबद्दल काही आणखी शंका असेल तर अवश्य विचारा. माझा नंबर आहे 7447426333. धन्यवाद.